नमस्कार मंडळी, आज आहे डे 25 ऑफ अवर बोधकथा सिरीज। एका नगरात दोन चोर राहत होते। ते रोज चोरी करून दोन भाग करत, एक भाग स्वतःसाठी आणि दुसरा देवासाठी, आणि त्यांना हेच योग्य वाटायचं। एका रात्री त्यांना काहीच मिळालं नाही। ते निराश होऊन मंदिरात बसले। तेव्हा एका संतांनी त्यांना विचारलं, तुम्ही हे जे काही करताय ते योग्य आहे का? चोरांनी हसत उत्तर दिलं, हो, कारण आम्ही अर्धा भाग तर देवाला देतो ना। संत पण हसत म्हणाले, ठीक आहे, हा घे कोंबडा। आज तुम्हाला काहीच मिळालं नाही ना, तर याचे दोन भाग करा, एक स्वतःसाठी आणि एक देवासाठी। तेव्हा चोरांना उमगलं, देवाला प्रसन्न करण्यासाठी चोरी नव्हे, तर कष्टाची कमाई अर्पण करणं जास्त महत्वाचं आहे। अर्धा भाग देवाला देऊन पुण्य मिळत नाही, तर प्रामाणिक कष्टातून कमावलेला प्रत्येक कण देवाला प्रिय असतो। फास्ट पैसा, शॉर्टकट हे सगळं टेम्पररी आहे। परमनंट सुख तेव्हाच येतं जेव्हा तुमचं मन, मेहनत, पैसा तिन्ही स्वच्छ असतात। यावर तुमचं काय मत आहे मला कमेंट करून सांगा, आणि अशाच नवनवीन कथांसाठी फॉलो करा @saidbysail।